I asked you to write what are the different parameters under soil and climate which you should consider for cultivation of crops. ठीक है, लिहिले का Yes, सगळ्यांनी? ma'am. Yes, ma'am. Yes, sir. All right, I will open the chat box. Let me share the screen. चॅट बॉक्स मध्ये टाका बरं पटपट, कुठले कुठले पॅरामीटर्स, क्लायमेटचे कुठले कुठले पॅरामीटर्स आपण बघतो. स्टार्ट रायटिंग आन्सर्स इन द चॅट बॉक्स. What all parameters of climate are considered during cultivation of crops? टेम्परेचर करेक्ट, आपण 2-3 क्रॉप शिकलो, बनाना बरोबर, मँगो, पपया. सो टेम्परेचर इज देअर, ह्युमिडिटी इज देअर, करेक्ट. वैष्णवी water irrigation. ग्रुप ह्याच्यात टाका चॅट बॉक्स मध्ये. विंड वेलॉसिटी, रेनफॉल, कार्बन डायऑक्साइड, इरिगेशन, सोलर रेडिएशन, चेंज प्रेसिपिटेशन कंटेंट ऑफ एटमॉस्फियर, श्रद्धा, इरिगेशन, ह्युमिडिटी, प्रसाद, कार्बन डायऑक्साइड, बायोटिक फॅक्टर्स ओके, एन्व्हायरमेंट मध्ये ठीक आहे. क्लायमेट, सोलर रेडिएशन, प्रेसिपिटेशन ज्यांनी लिहिलं ना त्यांनी गुगल केलेलं आहे आन्सर. प्रेसिपिटेशन ज्यांनी लिहिलं आहे त्यांनी गुगल केलेलं आहे आन्सर. गुगल वरून त्यांना प्रेसिपिटेशन हा वर्ड भेटलेला आहे. हेल स्टॉर्म, सीझनल चेंज, ओके. बिकॉज प्रेसिपिटेशनला आपण इझी शब्दामध्ये काय म्हणतो, रेनफॉल. ॲटमॉस्फेरिक गॅसेस, रेनफॉल, एक्स्ट्रीम हीट, ड्राउट. टोपोग्राफी क्लायमेट मध्ये नाही, ड्राउट, फ्लडिंग, एक्स्ट्रीम क्लायमॅटिक चेंज. ओके ओके, ऑल राईट. सो क्लायमेटचे फॅक्टर्स तुम्ही बऱ्यापैकी सांगितलेले. नाव ओके, ऑल राईट. नाव राईट डाऊन द फॅक्टर्स ऑफ सॉइल. सॉइलचे कुठले फॅक्टर्स आपण बघतो कल्टिवेशन साठी? व्हॉट ऑल सॉइल फॅक्टर्स वी चेक फॉर कल्टिवेशन? अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, सॉइल मिनरल मॅटर, पीएच, सॉइल पीएच, करेक्ट. सॉइल किती रिच आहे, मिनरल मॅटर, मॉइश्चर और वॉटर कंटेंट इन द सॉइल, पीएच ऑफ द सॉइल, मॉइश्चर, सॉइल पीएच. ओके, अजून काय सॉइलचं एवढंच आपण बघतो? सॉइल रिएक्शन, पीएच, सॉइल टाइप, करेक्ट. फर्टिलिटी, मिनरल, सॉइल टेम्परेचर, ऑर्गेनिक मॅटर, पोरोसिटी, करेक्ट. सॉइल सॅलिनिटी, होल्डिंग कॅपॅसिटी, सॉइल रिएक्शन, सॉइल एअर, टोपोग्राफी. ओके, एक्सेस ऑफ वॉटर किंवा ड्रेनेज आपण ज्याला म्हणतो. सॉइल ऑर्गॅनिझम्स व्हॉट एव्हर आर प्रेझेंट इन द सॉइल. सॉइल फर्टिलिटी, काल आपण बघितलं, आपण ट्रायकोडर्मा वगैरे सॉइल मध्ये घालतो टू प्रिव्हेंट व्हायरस, राईट. सॉइल टेम्परेचर, सॉइल EC, nature of soil, soil reaction, soil pH, soil content. Okay, all right. So I think you got the idea. Okay. So let's start with today's our topic. So we have to discuss what are the climate and soil factors which affect growth of the plants. Okay, NPK ratio, organic matter. All right. Now let me start the PPT. Okay. So what are the soil and climate requirements for horticultural crops? So in India, there are different fruit growing zones. Temperature wise, they have divided into 6 different zones, climatic zones or growing zones in India. First one is your temperate, right? Temperate म्हणजे काय? ज्यांना low temperature लागतं, freezing temperature लागतं, किंवा त्यांना ते the plants which can grow under low temperature. So तसले temperate zone कुठे कुठे आलं? Obviously North India मध्ये तुमचं जम्मू and Kashmir, then comes your Himachal Pradesh, Uttarakhand, Uttaranchal, okay. Then some parts of your Arunachal Pradesh, then northeast मध्ये सिक्कीम आहे, अरुणाचल प्रदेश आहे, some parts of your Nagaland, okay. इथं northeast मध्ये Nilgiri, south मध्ये मग तुमचं Nilgiri आणि Palni Hills, because these are high hilly areas, तिथं पण temperature कमी जातं. So that's why this comes under first zone of climate, that is your temperate zone. Okay. Usually in this temperate zone, frost can occur. Frosting occur होतं, काही काही ठिकाणी snowfall होते, मग तिकडे आपण असेच क्रॉप घेतो which can withstand this frost. Okay. आपण tropical crops तिथे घेऊ शकत नाही which are sensitive to frost or very low temperature. Okay. So this is your first zone, climatic zone, that is your temperate zone.
रेकॉर्डिंग चालू आहे ना. Then second is your northwest subtropical zone. Okay, in this it will include Punjab. तुमचं आता वरतून स्टार्ट करायचं नॉर्थ पासून. पंजाब आहे, तुमचं राजस्थान आहे, युअर हरियाणा विल कम अंडर इट, सम पार्ट्स ऑफ युअर उत्तर प्रदेश अँड मध्य प्रदेश. इकडे जर तुम्ही बघितलं तर दिस एरिया कम्स अंडर युअर सेकंड झोन. राजस्थान, पंजाब, तुमचं हरियाणा, यूपी, सम पार्ट्स ऑफ युअर मध्य प्रदेश. ओके, सो दिस इज युअर सेकंड झोन. नॉर्थ वेस्ट, वेस्ट साइडला राजस्थान आहे. नॉर्थ वेस्ट सब ट्रॉपिकल झोन. तुमचं सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर सब ट्रॉपिकल हॉर्टिकल्चर CISH हे कुठे आहे तुमचं? उत्तर प्रदेश मध्ये आहे, बिकॉज दिस इज अ सब ट्रॉपिकल झोन. ओके, देन थर्ड वन कम्स युअर नॉर्थ ईस्ट सब ट्रॉपिकल झोन. नाव गो टू द नॉर्थ अँड ईस्टर्न पार्ट. मग ह्याच्यामध्ये तुमचं आलं आता बिहार आलं, आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, देन वेस्ट बेंगॉल अँड सम पार्ट्स ऑफ युअर ओरिसा. सो दिस बिकम्स युअर नॉर्थ ईस्ट सब ट्रॉपिकल झोन. मग इथे पण तुमचे सब ट्रॉपिकल क्रॉप्स, आपण लिची वगैरे बघितलं करेक्ट, ते तुमच्या इथे छान प्रकारे ग्रो होतात. ओके, देन कम्स युअर सेंट्रल, फोर्थ इज युअर सेंट्रल ट्रॉपिकल झोन. Then it will include your Madhya Pradesh, it will include Maharashtra, it will include some parts of your Gujarat, some parts of your Orissa also, some parts your West Bengal, Andhra Pradesh and Karnataka. This is your central tropical zone. Okay, आता ह्याचा ट्रॉपिकल क्लायमेट आहे, पण ह्याच्यात ह्युमिडिटी जास्त नसणार कारण का हा कोस्टल एरिया नाहीये. ओके, दिस इज अ सेंट्रल पार्ट ऑफ इंडिया. टेम्परेचर इज हाय, ट्रॉपिकल कंडिशन इथे तसे असतात. ओके, दिस इज युअर फोर्थ झोन. Then comes your fifth zone, that is your south tropical. इकडे जे मार्किंग केलेले आहे fifth zone. So this is your south tropical zone. In this it will include your Karnataka, Andhra Pradesh आणि आता तुमचं तेलंगणा जे आहे ते पण आता इन्क्लूड होतं ह्याच्यात. अर्लियर दिस वॉज वन स्टेट, सो हा तोच मॅप आहे अजून. So it will include your Karnataka, Telangana, Andhra Pradesh, Tamil Nadu and your Kerala part. The southern tropical zone. This is your fifth climatic condition. Okay, just one second. And then last one is your coastal areas, right? कोस्टल एरिया, कोस्टल ट्रॉपिकल झोन. मग जिथं जिथं आपली इंडियाची कोस्टलाईन आहे आणि तुमच्या ह्याच्यामध्ये आयलँड्स पण येतात. सो ऑल दिस विल कम अंडर दिस कोस्टल ट्रॉपिकल एरिया. हिअर ह्युमिडिटी विल ऑल्सो बी मोर. मग तुमचं कॅश्यू वगैरे जे आहे ते कोस्टल एरियामध्ये आहे, मँगो आहे, बनाना आहे. दिस कॅन बी ग्रोन इन अदर एरियाज ऑल्सो, बट टिपिकली कोस्टल एरियामध्ये तुमचं पायनॅपल वगैरे जे आहेत ना, this will grow very good in this coastal tropical area. So this will include start from Gujarat. So coastal line of Gujarat, Maharashtra, Goa, Karnataka, Kerala, Tamil Nadu, Andhra Pradesh, then comes your Orissa, West Bengal, and then here in northeast you will have Tripura, Mizoram, and then your islands Lakshadweep and your Andaman and Nicobar Islands. So all this will come under your coastal tropical area. So these are 6 पोटेन्शियल फ्रूट ग्रोइंग झोन्स इन इंडिया. हे लक्षात ठेवायचे. 6 झोन्स आहेत आपले. टेम्परेट, नॉर्थ वेस्ट सब ट्रॉपिकल, नॉर्थ ईस्ट सब ट्रॉपिकल, 2 सब ट्रॉपिकल, देन 3 ट्रॉपिकल तुमचे सेंट्रल ट्रॉपिकल, साउथ ट्रॉपिकल अँड कोस्टल ट्रॉपिकल. ओके, सो लाईक दिस यू हॅव 6 fruit growing zones in India. Then comes your Maharashtra. ओके, तर आपल्याला महाराष्ट्र माहिती आहे. तुमचे कोकण किनारपट्टी आहे, कोस्टल रिजन्स ऑफ युअर महाराष्ट्र, गोवा इज ऑल्सो देर. देन मध्य महाराष्ट्र, सेंट्रल महाराष्ट्र, मराठवाडा अँड विदर्भ पार्ट ऑफ युअर महाराष्ट्र. ओके, सो इन दिस केस in Maharashtra the fruit zones are divided into, एक सेकंड ना, एक सेकंड.
Okay, sorry, there was important phone call. All right. So Maharashtra, 5 different fruit zones are there. Okay. So warm coastal area, Western Deccan region, Eastern Deccan region, Eastern Marathwada, and Western Vidarbha, North region of Vidarbha. Okay. So first warm coastal region. हा तुमचा coastal part जो आहे महाराष्ट्राचा. Okay. So this is your warm coastal region. In that रेनफॉल ऑब्विसली कोस्टल एरिया आहे म्हणजे काय रेनफॉल तुमची हाय असणार किंवा जास्त रेनफॉल आहे. सो रेनफॉल इज 80 to 200 इंच विथ ह्युमिड क्लायमेट. ओके, तुमची रेनफॉल इज हायर. ह्युमिड क्लायमेट कंडिशन्स आर देअर. कोस्टल एरियाज विल ऑलवेज हॅव ह्युमिड क्लायमेट कंडिशन. डिस्ट्रिक्ट कुठले कुठले येतात तुमचे? रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग, सगळे कोस्टल डिस्ट्रिक्ट जे आहेत. And obviously all tropical coastal climate crops are grown there. Mango, cashew nut, coconut, सपोटा, चिकू, बनाना, पाइनएपल, जॅकफ्रूट, अरेकानट. तुमचे जे प्लांटेशन क्रॉप्स पण असतात, अरेकानट, कोकोनट वगैरे, रबर, हे पण तिकडे, आणि स्पाइसेस तुमचे जे असतात, करेक्ट, ऑल दिस आर ग्रोन इन दिस वॉर्म कोस्टल रिजन. तिकडे सगळे तुमचे रिजनल फ्रूट रिसर्च स्टेशन वगैरे आहेत, जिथे हे सगळं ब्रीडिंग वगैरे किंवा या क्रॉप्सचं तिथं रिसर्च चालतो. देन कम्स युअर वेस्टर्न डेक्कन रिजन. ओके, then is your western part of your Deccan region. In that which districts are there? Kolhapur, Sangli, Satara, Pune and Nashik. Okay, here is there तुमचं खालून सुरू करा. कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सम पार्ट्स ऑफ सांगली, नाशिक, आणि इथे वरती थोडे धुळे, नंदुरबार वगैरे पण छोटे येतात. इन दॅट यू विल हॅव पार्टली ड्राय ह्युमिड विथ 30 to 50 इंच ऑफ रेनफॉल. ओके, जसं जसं तुम्ही आतमध्ये येता तिकडे आपल्याला सह्याद्रीचे घाट भेटतात. ओके, सो स्टील इन वेस्टर्न डेक्कन रिजन रेनफॉल इज स्टील ओके. Okay, 30 to 50 inches of rainfall is still there. Districts we already saw: Kolhapur, Sangli, Satara, Pune, Nashik. Again crops: mango, banana, sapota, guava, jackfruit. थोडे सबट्रॉपिकल क्रॉप्स पण इझिली इथे ग्रो होतात. वेगवेगळे टाइप्स तुमचे नाशिक मध्ये तर तुमचं grapes you can grow it here. Okay, so these are the crops which can be grown. Pomegranate grow होतं. Then comes your Eastern Deccan region. Now the problem with Eastern Deccan region is it is fairly dry and hot and less rainfall. इकडे rainfall कमी होते, 15 to 25 inches of rainfall, because see this is your coastal high rainfall zone. मग तुमचे हे सह्याद्रीचे सगळे घाट येतात, तर इथे तुमचं घाटातून पलीकडे गेलं की इट फॉर्म्स युअर रेन शॅडो region. Correct? I think you all know what is rain shadow region, because of the mountain area all the rainfall occurs over here in the coastal and the western Deccan region. आणि मग नंतर हा रेन शॅडो एरिया येतो, तर तिकडे तुमचा रेनफॉल हे कमी होऊन जातं. आणि तिकडून परत पलीकडे गेल्यावरती ॲश्युअर्ड रेनफॉल, इथे पण तुम्हाला विदर्भ वगैरे मध्ये मग रेनफॉल चांगला येतो. मग तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येतो? तुमचा मराठवाडा आणि थोडे पार्ट्स ऑफ या मध्य महाराष्ट्र, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, इकडे तुमचा लो रेनफॉल एरिया येतो. किती रेनफॉल येतो? ओनली 15 to 25 इंच ऑफ रेनफॉल. ओके, सो हाय टेम्परेचर, ड्राय कंडिशन्स, ह्युमिड नाही आहेत इथे. आता तुमचे ड्राय कंडिशन, हॉट कंडिशन्स, रेनफॉल इज लेस. डिस्ट्रिक्ट्स आर जळगाव, धुले, अहमदनगर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना अँड सम ईस्टर्न पार्ट्स ऑफ पुणे. पुण्याच्या ईस्ट साइडला जसं तुम्ही जातात तेवढे पार्ट्स इथे आहेत. In this now you can see as the temperature decrease, now you can grow for crops which require less rainfall. मग तुमचं एक्झाम्पल त्याच्यामध्ये येतं सिट्रस येतं, पोमोग्रेनेट येतं, फाल्सा येतं, ह्यांना कमी रेनफॉल चालतं. त्याला एरिड क्रॉप्स पण तुम्ही इथे इझिली घेऊ शकता. ओके, अपार्ट फ्रॉम देअर ग्रेप्स यू कॅन ग्रो पपया, बनाना, guava, because they have variable climatic condition. They can grow in varied type of climatic conditions. Okay, so these are the crops grown in Eastern Deccan region. Now Eastern Marathwada and Western Vidarbha. Okay, म्हणजे कुठलं? तुमचा ईस्टर्न मराठवाडा, हा मराठवाडाचा पार्ट, आणि हा वेस्ट पार्ट ऑफ विदर्भा. ओके, दिस इज समवॉट ॲश्युअर्ड रेनफॉल झोन. तुमचा थोडा ॲश्युअर्ड रेनफॉल झोन आहे, त्यामुळे आता इथे रेनफॉल तुम्ही बघितलं तर थोडी इन्क्रीज होते. स्टील
temperature is high, hot temperature, but rainfall has now increased 20 to 30 inch of rainfall. In these districts are Buldhana, Akola, Yavatmal, Parbhani and Nanded. हे तुमचे ह्याच्यात डिस्ट्रिक्ट्स येतात. क्रॉप्स यू कॅन ग्रो हिअर. थोडी रेनफॉल वाढल्यामुळे इथे मँगो इझिली ग्रो होतो. मँगो, बनाना, ग्रेप. देन तुमचे सिट्रस आहेत, मोसंबी, संत्रा, फाल्सा, फिग अँड ग्वावा. Okay, these are the different crops which you can grow in this condition. Now, northern region of Vidarbha. हा तुमचा विदर्भाचा तो ईस्टर्न आणि नॉर्थ पार्ट ऑफ विदर्भ आहे. दॅट रिजन. अँड नाव हिअर इट इज अ ॲश्युअर्ड रेनफॉल झोन. इथं तुमचे जंगल्स आहेत, तुमचे चंद्रपूर वगैरेला. करेक्ट. सो गुड रेनफॉल इज हिअर इन दिस. ताडोबा तुमचं येतं इथे. सो इन दिस नाव द रेनफॉल हॅज इन्क्रीज टू 30 to 40 इंच. ओके. हॅलो, हा ऐक ना सावरी, मी तुला थोड्या वेळाने कॉल करते. So increase in rainfall. So as this is the pattern of rainfall. तुमचा कोस्टल रिजनला हाय रेनफॉल, मग ट्रान्झिशन झोन येतो वेस्टर्न डेक्कन रिजन, तिथे थोडी रेनफॉल कमी होते 30 to 50 इंचेस. देन कम्स युअर ड्राय एरिया किंवा रेन शॅडो एरिया, ईस्टर्न डेक्कन रिजन. तिकडे रेनफॉल सगळ्यात कमी आहे, 15 ते 25. मग थोडं थोडं तुम्ही ॲश्युअर्ड रेनफॉलच्या एरियाकडे ट्रान्झिशन करता. ओके. टेम्परेचर ऑल्सो स्टार्ट्स इन्क्रीजिंग. ड्राय इट बिकम्स ड्राय, नॉट ह्युमिड. ओके. मग तिकडे तुमची येते ईस्ट मराठवाडा, वेस्टर्न विदर्भ 20 to 30. अँड एकदम नॉर्थ विदर्भ और ईस्टर्न विदर्भ, now the rainfall increases again back to 30 to 40 inch of rainfall. Little humidity is there. Hot and dry conditions are also there. नागपूर वगैरे मध्ये जर तुम्ही बघितलं, हॉट अँड ड्राय कंडिशन्स. कोस्टल एरियाला घाम येतो, तसं तिकडे येत नाही. ओके. So in north region of Vidarbha you have Amravati, Wardha, Nagpur, Chandrapur, Bhandara and Gadchiroli. Okay. Here you can grow mango, papaya, guava and all citrus crops also can be easily grown. Santra, mosambi, lime, lemon वगैरे तुमचे ह्याच्यात easily grow होतात. So these are 5 zones of climate according to the climatic conditions in Maharashtra and 6 fruit growing zones किंवा climatic zones in India. Clear सगळ्यांना हे? मी मॅप्स वगैरे पण दिले तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी. Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. Right. Now let's move to the climatic factors. So as you all mentioned, chat box मध्ये आपण ही असाइनमेंट दिली होती तुम्हाला. So important factors कुठले कुठले? Temperature is there, humidity is there. So we already saw previous slide मध्ये coastal area humidity is more. Rainfall we already saw. कुठल्या एरियामध्ये किती रेनफॉल आहे. Wind velocity, सोलर रेडिएशन, सनलाइट किती पडते आणि हेल स्टॉर्म. ओके. गारांचा पाऊस. ओके. So one by one let's understand how these factors affect. First one is your temperature. So already we saw classification of fruit crops based on their temperature. बरोबर. Temperate crops, subtropical, tropical, arid. Right? This we have already studied. So temperature is an important parameter for plant growth. सगळ्यात इम्पॉर्टंट कुठलं राहतं तर ते टेम्परेचर राहतं. Extreme temperature, high as well as low temperature, both are important. Depending on that, your plants grow in that area. Okay. So usually, the plants which are evergreen, broad leaf ज्यांना असतात, evergreen चे असतात, such plants are very susceptible to low temperature. Less than 5 degrees Celsius जेव्हा टेम्परेचर जातं तर काय होतं त्या प्लांट्स मध्ये जे एव्हरग्रीन असतात, which do not shed their leaves, so such plants cannot withstand low temperature because below 4 degrees Celsius मग तुमचं frost injury होते. तसे ते leaves they are not adjusted, they don't have the mechanism to adjust to low temperature. Okay. Deciduous plants मध्ये काय आहे, they have this mechanism, adaptive mechanism. त्यांना विंटर ऑनसेट झाला त्याला आपण फॉल सीझन म्हणतो. फॉल सीझन मध्ये काय होतं, त्यांचे सगळे लीफ फॉल होऊन जाते आणि विंटर मध्ये हिअर यू कॅन सी these plants will not have a single leaf on them. These are deciduous plants because these leaves, if the leaves are present on the plant, icicles will form on the leaves. It is waste of material for that plant. Ice form होता आणि ते leaves परत स्प्रिंग आलं तर त्या leavesचा तसं काही उपयोग नाही. Cells सगळे रप्चर होऊन जातात. Those leaves are killed. So before that only, the plant what is does it will shed its leaves before the winter, and during winter it will go into dormancy stage.
and at dormant stage फक्त त्यांना branches असतात. So these are woody structures, they can tolerate low temperature. And we especially in temperate region, this is actually a mandatory condition for flowering. त्यांना ती requirement असते. Below 7 degrees Celsius, they require certain hours, minimum 800 hours to up to 1500 hours. Below 7 degrees Celsius, त्यांना जोपर्यंत एवढं dormant condition भेटत नाही तोपर्यंत ते flowering करत नाही. Okay, so this is a particular requirement of temperate crops, dormancy and low temperature for inducing flowering. Okay, so on an average for most of the tropical and subtropical crops, you 20 to 30 degrees Celsius temperature is good enough. Okay, chilling हे मगाशीच मी explain केलं. Temperate plants require certain chilling winter for fulfillment of that chilling temperature from 2 to 7 degrees Celsius, and depending on the crop, 800 to 1500 hours below this chilling temperature is required. मग त्यांची ती रिक्वायरमेंट फुलफिल झाली की स्प्रिंग सीझन येतो आणि स्प्रिंग मध्ये दे विल पुट फोर्थ न्यू लीव्स अँड दे विल पुट फोर्थ फ्लावर्स आणि मग ते फ्लावरिंग होतं. ओके, सो दिस इज मेजर टेम्परेचर रिक्वायरमेंट. Now what are the problems because of the low temperature? जे तुमचे सब ट्रॉपिकल आणि ट्रॉपिकल फ्रूट क्रॉप्स असतात त्यांना लो टेम्परेचरचा प्रॉब्लेम येतो. ओके, all plants will stop growth at 0 degree Celsius. 0 degree Celsius ला त्यांची ग्रोथ ही होत नाही. Usually when the temperature goes below 0 degree Celsius, freezing injury occurs. Okay, and the entire plant can get damaged. मग तुमचे लीफ वगैरे तर सगळे डॅमेज झाले तर slowly the plant will die. Okay, in freezing injury what will happen is तुमचं फ्रीज कधी होतो 0 डिग्रीजच्या खाली गेलं की आईस फॉर्म होतं. आणि मगाशी एक्सप्लेन केल्याप्रमाणे सेल्स मध्ये काय असतं, सेल्स कंटेन सेल सॅप, लिक्विड पोर्शन असतो. सो दॅट फ्रीजेस, आयसिकल्स फॉर्म, अँड बिकॉज ऑफ दॅट आईस सेल गेट रप्चर्ड, सेल्स ब्रेक होतात. एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल काय करायचं, मेथी पालक वगैरे ना फ्रीजर मध्ये टाकून ठेवायची आणि बाहेर काढायची, तर तुम्हाला ते दिसेल ते टवटवीत नाही राहत, ते कसे होतात वॉटर सोक लेजन्स किंवा असे मुरझावून जातात, डीप ग्रीन कलर होऊन जातो. करेक्ट, फ्रेश ग्रीन नाही राहतो. दॅट इज बिकॉज ऑफ द फ्रीजिंग इंजुरी. सेकंड इज योर फ्रॉस्ट इंजुरी. फ्रॉस्ट इंजुरी ऑल्सो ऑकर्स when the temperature goes below 0 degree Celsius but for short period of time. म्हणजे एका रात्री फक्त 0 डिग्रीज गेलं आणि परत दुसऱ्या दिवशी टेम्परेचर इन्क्रीज झालं तर त्याला आपण फ्रॉस्ट म्हणतो. फ्रीजिंग म्हणजे काय, जिथं खूप स्नोफॉल होतो कायम, असं 1-2 महिने ते 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली असतात, त्याला आपण फ्रीजिंग इंजुरी म्हणतो. फ्रॉस्ट इज लो टेम्परेचर फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. मग तिथे काय होतं, तुमचं लिव्स वरती वगैरे आयसिकल्स फॉर्म होतात. ओके, सो दिस बिकम्स युअर फ्रॉस्ट इंजुरी. किंवा फ्रुट्स वरती पण तुम्हाला थोडे इंजुरी मार्क्स दिसून येतात. सो दिस इज युअर फ्रॉस्ट इंजुरी. अँड चिलिंग इंजुरी, specifically chilling injury is mainly for tropical and subtropical fruit crops. These tropical subtropical fruit crops are very susceptible to low temperature. Depending on the crop त्यांना ती chilling injury होते. Usually when the temperature goes below 5 degrees Celsius but remains above 0 degree Celsius, म्हणजे ते फ्रीज नाही होत, 0च्या वरतीच असतात. एक्झाम्पल, तुमचं फ्रीज मध्ये जर तुम्ही काकडी किंवा ढोबळी मिरची जर खूप दिवस ठेवली तर तुम्हाला असं त्याच्यावरती असे संकन स्पॉट्स दिसतात. ओके, पिटिंग म्हणतात त्याला. पिटिंग ऑकर्स ऑन दिस फ्रुट्स. एक्सपेरिमेंट करून बघायचा घरी. एक ढोबळी मिरची घ्या किंवा काकडी घेऊन फ्रीज मध्ये 2 आठवडे ठेवून द्या. फ्रीजर मध्ये नाही, फ्रीज मध्ये खाली. ओके, फ्रीज मध्ये टेम्परेचर असतं 4 डिग्री सेल्सिअस. इफ द लॉंगर इट स्टेज ॲट 4 डिग्री सेल्सिअस त्याला ते असे पिटिंग मार्क्स यायला लागतात. ओके, if time permits, maybe next lecture I will show you. माझ्याकडे पिक्चर्स पण आहेत त्याचे, मी दाखवेल तुम्हाला वाटलं तर. So similar pitting marks occur on the fruits. So this is because of the chilling injury and it occurs only in tropical and subtropical fruit crop. तुमचे ऍपल वगैरे ह्या प्लांट्स मध्ये ते होणार नाही. ओके, क्लिअर एव्हरीवन? लो टेम्परेचर इफेक्ट्स, फ्रीजिंग इंजुरी, फ्रॉस्ट इंजुरी, चिलिंग इंजुरी. Yes, ma'am. Yes, ma'am. Freezing injury? Yes, ma'am.
Alright. Freezing injury below 0 degrees Celsius for longer period. Frost injury below 0 degrees Celsius for short period. And chilling injury above 0 degrees Celsius, specifically in tropical and subtropical fruit trees. Okay. मग लो टेम्परेचरचे प्रॉब्लेम आहेत तसे हाय टेम्परेचरचे पण प्रॉब्लेम आहेत. इफ द टेम्परेचर ग्रोज above 40 degrees Celsius, scorching of the plants, burning of the plants, drying of the leaves, specifically tip किंवा marginला जे असतं, it occurs. Okay. High temperature causes bolting and seed formation in spinach and lettuce also. Spinach आणि lettuce मध्ये खूप हाय टेम्परेचर केलं तर तिकडे काय होतं, बोल्टिंग होतं, increase in the stem length and flowering also occurs, seeding also occurs. Okay. Usually for most of the crops 20 to 27 डिग्री सेल्सियस किंवा 20 to 30 डिग्री सेल्सियस तुमचं टेम्परेचर इज आयडियल फॉर ग्रोथ. हाय फ्लक्च्युएशन ॲट डे अँड नाईट टेम्परेचर इज नॉट गुड फॉर युअर प्लांट. हे हाय फ्लक्च्युएशन कुठे होतं तुमचं डेझर्ट एरियाजमध्ये. दिवसाला खूप एक्स्ट्रीम टेम्परेचर जातं आणि रात्री परत खूप लो टेम्परेचर जातो. सो व्हेरी हाय फ्लक्च्युएशन एक्स्ट्रीम टेम्परेचर्स ड्युरिंग डे अँड नाईट इज बॅड फॉर द प्लांट. ओके. Then temperature also plays role in color development. Usually ज्या फ्रुट्सला बाहेर त्यांचं कलर डेव्हलपमेंटला अफेक्ट करतं, इवन विटॅमिन सी अँड शुगर सिंथेसिस. ज्या फ्रुट्सला बाहेर सनलाईट भेटते, आय थिंक ते पुढच्या स्लाइडमध्ये आहे, बट एनिवे स्पेसिफिक एक्झाम्पल कलर डेव्हलपमेंटचं संत्रा मोसंबी. ओके. एक्झाम्पल इन सिट्रस विंटर सीझन इज रिक्वायर्ड फॉर स्टार्ट ऑफ चेंजिंग ऑफ कलर. म्हणजे विंटर सीझन मध्ये तुमचं त्याला लो टेम्परेचरचं ट्रिगर भेटतं आणि त्याच्यामुळे सिट्रसमध्ये कलर चेंज ऑकर्स. पण नागपूर संत्र्यामध्ये प्रॉब्लेम काय, तो हा तुमचा नागपूर संत्रा आहे, ह्याची पील ग्रीनच दिसते. दिस फ्रूट इज राईप बट द कॅरोटिनॉइड्स डू नॉट डिग्रेड. हे क्लोरोफिल डज नॉट डिग्रेड आणि मग कॅरोटिनॉइड्स आर नॉट शोईंग. ग्रीन कलर तुमचा क्लोरोफिलमुळे असतो आणि कॅरोटिनॉइड्स किंवा अँथोसायनिनमुळे तुमचा येलो रेड कलर असतो. सो मग हे संत्र्यामध्ये काय होतं, नागपूरमध्ये हिवाळा किंवा विंटर सीझन इज नॉट दॅट लो टेम्परेचर, सो दे डू नॉट गेट द ट्रिगर टू डिस्ट्रॉय दिस क्लोरोफिल. दॅट्स वाय इन नागपूर त्या संत्र्याची पील ही तशीच ग्रीन राहते. ते जर तुम्ही पंजाब साईडला गेला, हे संत्रा completely yellow turn होणार because Punjab has low temperature, so the color changing occurs. Okay. Development of red color in oranges, tomato is governed by low temperature. Carotenoid synthesis is affected above 30 degrees Celsius. Watermelon, tomato मध्ये रायपनिंगच्या टाइमला जर तुमचं टेम्परेचर गोज अबाव 30 डिग्री सेल्सिअस, लायकोपिन स्पेसिफिकली हे जे कलर आहे टोमॅटो वॉटरमेलनचा, लायकोपिन असतं त्याच्यामध्ये. टोमॅटोचं नावच आहे लायकोपर्सिकॉन एस्क्युलेंटम. ओके. सो इट इज रिच सोर्स ऑफ लायकोपिन. सो लायकोपिन स्पेसिफिकली कॅरोटिनॉइड्स त्यांचं सिंथेसिस इज स्टॉप ऑर रेड्युस्ड अबाव 30 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे मग समरमध्ये तुमचे टोमॅटो असे एकदम राईट रेडिश कलर मध्ये भेटणार नाही. ओके. सो लेट्स मूव टू अदर पॅरामीटर विच इज ह्युमिडिटी. So as we know, humidity also plays role. It is required for good growth of plants, for good development of fruits. Okay. Usually rainy season मध्ये आपल्याला माहिती आहे की rainfall is more, humidity is more, plants grow faster. Okay. Sometimes if the humidity is very little, less humidity is also beneficial at the time of ripening. Color, total soluble solid, sugar acid ratio is better in dry atmospheric conditions where less humidity is. समर मध्ये आपण जर मँगो वगैरे पण बघितलं, पपयाचं पण आपण काल बघितलं, जर ड्राय कंडिशन असेल, सनलाईट चांगली असेल, टेम्परेचर जर चांगलं असेल, तर मोर सिंथेसिस ऑफ युअर दिस टोटल सॉलिड, शुगर कंटेंट, टोटल सॉल्युबल सॉलिड, कलर, ऍसिड रेशो हे सगळं बेटर असेल लो ह्युमिडिटीच्या वेळेस. ओके. कलर पण चांगला डेव्हलप होतो. हाय ह्युमिडिटी मध्ये काय होतं, तुमचं water content in the fruit increases, specifically in your oranges. त्याची peel जी आहे, त्याचं जे स्किन आहे, रिंड आहे, that becomes very thin and there is more juice content in the oranges. मग तुम्ही म्हणाल जास्त ज्यूस तर चांगला असतो. नो, बट इफ more water is there, that juice is diluted. त्या ज्यूसचं जे टेस्ट असते, शुगर ऍसिड रेशो, तो डायल्यूट होऊन जातो, पानसट फळं लागतात.
टेस्टी नाही लागत. ओके, सो दॅट बिकम्स प्रॉब्लेम बिकॉज ऑफ हाय ह्युमिडिटी. पेस्ट अँड डिझिजेस, आपण मँगो मध्ये बघितलं रेनफॉलच्या वेळेस फ्रूट फ्लाय इमर्जन्स जास्त होतो, इन्सिडेन्स जास्त होतो. पावडरी मिल्ड्यू पण आपण काल बघितलं, हाय ह्युमिडिटी कंडिशन्सला तुमचं पावडरी मिल्ड्यू increases. So this becomes problematic in high humidity conditions. Okay, then फ्लक्च्युएशन इन ह्युमिडिटी कॉजेस क्रॅकिंग ऑफ फ्रुट्स. तुमचं जेव्हा हाय ह्युमिडिटी होते किंवा हाय रेनफॉल होते स्पेसिफिकली ऍट द टाइम ऑफ फ्रूट डेव्हलपमेंट, तेव्हा काय असतं की तुमच्या फ्रूटची पील जी असते दॅट इज नॉट फ्लेक्झिबल. अँड इफ ह्युमिडिटी इन्क्रीजेस अँड इफ रेनफॉल ऑल्सो इन्क्रीजेस, त्याच्यामुळे काय होतं, फ्रूट गेट्स मोर अमाऊंट ऑफ वॉटर बट द पील इज नॉट फ्लेक्झिबल. मग फ्रूटची साईज इन्क्रीज होते आणि पील काय स्ट्रेच नाही होत, आणि मग ते फ्रूट स्किन गेट्स क्रॅकिंग, द फ्रूट विल क्रॅक ओपन. सो दिस बिकम्स प्रॉब्लेम बिकॉज ऑफ हाय रेनफॉल ऑल्सो अँड ह्युमिडिटी ऑल्सो. ओके, under less humidity condition the fruit skin is smooth, thin and shiny, and it is important where the fruit skin is edible for grape, guava and apple. Guava, bear and apple. आता सिट्रस मध्ये थिन रिंड होते, ज्यूस जास्त होता, दिस कॅन बिकम अ प्रॉब्लेम. बट वेर द फ्रुट्स इन विच वी ईट देअर पील, ज्यांची आपण पील पण खातो, ग्वावा मध्ये, बेर मध्ये, ऍपल मध्ये. सो इन दॅट कंडिशन ह्युमिडिटी इज अ बून, ते बेनिफिशियल आहे बिकॉज द स्किन विल बिकम स्मूथ, थिन पील होऊन जाते. मग तुम्हाला त्याचा पील जास्त थिक नाही राहत, तर टेस्ट चांगली राहते. प्लस शायनिंग, मोर शायनी, the peel becomes more shiny. So this is attractive feature for these three crops. Okay, so there are pros and cons for both humidity. Then rainfall. So we know if the rainfall is good, तुम्हाला irrigation कमी द्यावं लागतं. We know how much important is irrigation or water content specifically at the time of flowering and fruiting. तेव्हा जर तुम्हाला वॉटर स्ट्रेस झाला फ्रूट डेव्हलपमेंटच्या टाइमला, तर फ्रूट्स विल नॉट डेव्हलप प्रॉपरली, immature fruit fall will occur. Okay, so a year of normal rainfall creates conducive condition and yields better growth and harvest for the plant. Vegetative growth is also good, and flowering fruiting is also good. Specifically if there is water shortage at early growth development, प्लांट जेव्हा पहिल्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथ मध्ये असेल, तुम्ही ट्रान्सप्लांटिंग आपण कधी करतो, रेनी सीझन मध्ये, जेणेकरून त्याला ऍट द टाइम ऑफ डेव्हलपमेंट विगरस ग्रोथ जेव्हा असते तेव्हा त्याला कमी पाणी नाही पडायला पाहिजे. सो इफ देर इज वॉटर शॉर्टेज ऍट अर्ली ग्रोथ, ड्युरिंग बड डिफरन्सिएशन, फ्लावरिंगच्या टाइमला, ड्युरिंग ब्लॉसमिंग, दुष्काळ पडला, नेमकं फ्लावरिंगच्या टाइमला दुष्काळ पडला, फ्रूट डेव्हलपमेंटच्या टाइमला दुष्काळ पडला, फर्स्ट लेस number of flowers will come, and whatever flowers come they may also fall. So fruit fall will occur, flower fall will occur. जर फ्लावर फॉल कमी झाला आणि फ्रुटिंग स्टेजला पण गेलं आणि तरी तुम्हाला इरिगेशन देता नाही आलं किंवा रेनफॉल नाही झाली, तर तेव्हा ते फ्रुट्स पण गळून पडतात. ओके, दिस इज अ प्रॉब्लेम. अगेन रेनफॉल इफ इट ऑकर्स ऍट द टाइम ऑफ फ्लावरिंग, फ्लावर होतंय आपण जे बघतो ग्रेप्स मध्ये वगैरे, किंवा हार्वेस्टिंग टाइमला, फ्लावरिंगच्या टाइमला रेनफॉल झाली तरी तो प्रॉब्लेमॅटिक आहे, बिकॉज इट विल वॉश अवे द पोलन ग्रेन्स, तुमचे फर्टिलायझेशन नाही होणार. फ्लावर पण जर जोरात पाऊस झाला तर फ्लावर्स फ्रुट्स पण एक्सेस ड्रॉप होऊन जातात. बिफोर हार्वेस्टिंग इफ देर इज रेनफॉल, देन द फ्रुट्स बिकम सॉफ्ट. मग अशी आपण म्हटलं तुमच्या फ्रुट्स मध्ये water increases, correct, fruits become soft, cracking of fruits can occur, specifically softening of fruits in banana, date, palm. Plus तुमचं रेनफॉल असेल तेव्हा फ्रूट फ्लाय इन्फेस्टेशन इन्क्रीज होतं. So these are again some problems of rainfall at untimely or wrong time or harvesting किंवा फ्लावरिंगच्या टाइमला झाले. Fruits are more juicy where they mature during rainy season due to high atmospheric humidity. हे मगाशीच मी एक्सप्लेन केलं. ज्युसी असतात बट टेस्टलेस, पानसट असतात. ओके, fruits that mature during rainy season contain same thing, less sugar, more acid than fruits maturing during dry season. Keeping quality of fruits and vegetable developing under high atmospheric conditions may not be good. Soft skin असते, जास्त वॉटर कंटेंट असतं, सॉफ्ट होतात, टेस्टलेस असतात. सो दिस बिकम्स प्रॉब्लेमॅटिक
इफ द फ्रुट्स आर मॅच्युरिंग ड्युरिंग रेनी सीझन. त्यामुळे आंबे पण तुम्ही जेव्हा खाता, फ्रूट फ्लाय तर प्रॉब्लेम आहे, पण पाऊस झाल्यानंतर थोडे थोडे ते तसे तसे पानसट लागायला लागतात. उन्हाळ्यात त्यांची टेस्ट चांगली असते, शुगर ऍसिडिटी रेशिओ चांगला असतो. ओके, अंडरस्टूड. सो सेम थिंग नाव विल गो टुवर्ड्स wind, how wind affects your fruiting or flowering or plant growth. High velocity wind plus hot winds. जोरात वारे जर वाहत असतील, हाय वेलॉसिटी, जेव्हा आपल्याला कुठलं हरिकेन असतं किंवा वादळ वारे सुटले असतात, तर आपल्याला माहिती की डायरेक्ट लॉस काय होतं की झाडं तुटून पडतात. ओके, हाय विंड वेलॉसिटी असेल तर तुमचं फ्लावर्स असतील ते फ्लावर्स तुटून पडतात, फ्रुट्स असतील फ्रुट्स तुटून पडतात. Okay, so this becomes problem. They can cause heavy damage to the plants. Not only high wind velocity, also hot winds. जर ड्राय आणि हॉट विंड असेल तर त्यामुळे काय होतं, मोर इव्हॅपोरेशन ऑकर्स, स्कॉर्चिंग, जे ड्रायिंग ऑफ लिव्ह होतं दॅट ऑकर. स्पेसिफिकली इन बनाना मध्ये काय आहे, बनानाचे लिव्ह आर व्हेरी ब्रॉड, तर ते लिव्ह काय होतात, फाटून जातात. तुम्ही बनानाचे कधी बघितले असेल, हात लावला तर तिथे इमिडिएटली ते टेअर करू शकतात तुम्ही वेन्स मध्ये. ओके, सो टेअरिंग इम्पॅक्ट ऑकर्स इन बनाना. आणि मग काय होतं, असे फाटलेल्या लिव्हचं फोटोसिंथेसिस जास्त चांगलं होत नाही. High wind velocity causes shedding of flowers, dropping of fruits. They retard the activity of pollinators. Bee activity is maximum when the wind is still. खूप वारा असेल तर तुमचे इन्सेक्ट्स पण पॉलिनेट करू शकत नाहीत, ते त्या वाऱ्यामध्ये राहू शकत नाहीत. ओके, तुम्ही विंडी एरियामध्ये यू कॅनॉट स्प्रे पेस्टिसाइड्स और केमिकल्स, सगळं उडून जातं, झाडावरती पडत नाही. ओके, so these are the problems. So for successful cultivation of fruit crops, you can use dense wind breaks, you can use or shelter beds you can create. तर आपण हे ऑर्चर्ड लेआउट आणि प्लॅनिंग ऑफ ऑर्चर्ड मध्ये आपण हे शिकलो होतो. शेल्टर बेड्स किंवा तुमचे विंड ब्रेक्स जे असतात, जिथं तुम्ही युकॅलिप्टस, कॅज्युरिना, मँगो जामू किंवा शीशम अशी झाडं लावून तुम्ही काय करता, मग जिथून विंड येत असतं तुमच्या लोकेशन मध्ये, युजली साऊथ वेस्ट एरियामधून विंड जास्त येतं, तर तशा टाईपला तुम्ही तुमच्या ऑर्चर्डच्या बाजूला तुम्ही हे विंड ब्रेक्स लावू शकता. सो व्हॉट हॅपन्स, द विंड वेलॉसिटी रेड्युसेस, आणि खूप ड्राय विंड असेल तर ते दॅट ड्राय विंड ऑल्सो रेड्युसेस, त्याचं मॉइश्चर कंटेंट इन्क्रीज होतं जोपर्यंत तुमच्या झाडांपर्यंत येत नाही. सो दिस आर द बेनिफिट्स ऑफ युअर विंड ब्रेक्स. ओके, द नेक्स्ट पॅरामीटर इज हेलस्टॉर्म, गारांचा पाऊस. अनटाइमली जेव्हा आपण मे मध्ये वगैरे तुमचा जो फर्स्ट फ्यू शावर्स असतात तेव्हा तुमचा हेलस्टॉर्म येतात. सो ऍट दॅट टाइम इफ देर आर फ्रुट्स और व्हेजिटेबल्स इन द ऑर्चर्ड, दे आर डॅमेज बिकॉज ऑफ दिस हेलस्टॉर्म. त्यांना मेकॅनिकल इंजुरी होती, फ्रुट्स खाली पडून जातात, लिव्स खाली पडून जातात, स्टेम्स डॅमेज होतात. सो ऑल दिस प्रॉब्लेम ऑकर. Okay. Occurrence of hail at the time of flowering and fruit maturity is very disastrous because flower fruit drop is heavy. Growers get poor returns for their produce. एक तर फ्रूट ड्रॉप होणार, फ्लावर ड्रॉप होणार, त्यामुळे यील्ड तुमची कमी झाली. बरं, एवढं होऊन पण जर कुठले फ्रुट्स तुमच्या झाडावरती राहिले पण, तर त्यांना काय होतं, मेकॅनिकल इंजुरी होते. इथं वॉटरमेलन तुम्ही बघू शकता, ह्याला खड्डे खड्डे पडले, इथे दबलं गेलं. सो सच फ्रुट्स स्टोर करू नाही शकत मार्केटमध्ये, त्याला काही व्हॅल्यू राहत नाही. Okay, so for successful cultivation of fruit crops, only those areas where hailstorm don't occur should be selected. आता एवढं तर आपल्याकडे फॅसिलिटी नसते की इथं गारांचा पाऊस पडत नाही, चला इथे जाऊन शेती घेऊ. बट स्टील दिस बिकम्स अ मेजर प्रॉब्लेम. लॉट ऑफ फार्मर्स फेस दिस प्रॉब्लेम. This is a natural condition we cannot control. Only thing is, if you have the money, while selecting the land itself, make sure you select the area where hailstorm is not very frequent or it doesn't occur. Okay, आणि लास्ट वन तुमचं जे आहे, that is your solar radiation or sunlight. So we know sunlight is very important for photosynthesis. आपण हे बघितलं, कार्बन नायट्रोजन रेशिओ जे आहे, करेक्ट. सगळं जे फूड मटेरियल तुमच्या प्लांट्सला मिळत आहे ते बिकॉज ऑफ युअर सनलाइट. अँड बेस्ड ऑन द ड्युरेशन ऑफ सनलाइट रिक्वायर्ड, आपण काय क्लासिफाय करतो प्लांट्सला, 3 क्लासिफिकेशन आहेत ना, 3 types based on the amount of sunlight required by the plant for flowering. कुठले क्लास आहेत ते 3?
ऐकू येते का? Ma'am, please can you repeat? ओके. आपल्याला हे वी नो plants can be classified on the basis of duration of the sunlight required for flowering. हे आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं. Short day plants, long day plant. Neutral. Day neutral. And Neutral neutral plant. Correct. So 3, because short day plants required less amount of sunlight, short day लागतो. Long day plants required longer period of sunlight for flowering, and day neutral plants त्यांना काही त्या सनलाईटचा इफेक्ट होत नाही. Okay, so this we know how sunlight is important. So it is the primary source for energy to the plants. It helps in this we all know photosynthesis काय आहे. It ट्रान्सफॉर्म द लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. तुमचं ग्लुकोज जे फॉर्म होतं, कार्बोहायड्रेट्स जे फॉर्म होतात. सो ऑब्व्हियसली मोर द फोटोसिंथेसिस, मोर इज द प्रोडक्टिव्हिटी. ॲज आय एक्सप्लेन्ड, फ्रुट्स किंवा तुमचे स्टोरेज ऑर्गन्स जे असतात, पटॅटो वगैरे, त्याच्यामध्ये हे सगळे जाऊन कार्बोहायड्रेट स्टोर होतात. तर तुमचं जेव्हा लीफ ग्रोथ किंवा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली असेल, फोटोसिंथेसिस चांगलं झालेलं असेल, तरच तुमचं फ्लावरिंग, फ्रुटिंग होतं, आणि तरच ते फ्रुट्सची साईज पण इन्क्रीज होते. Okay, orchards located on southern side of the slope receive better amount of radiation, bears better yield than other side. Usually southwest area ला जास्त सनलाईट भेटते, तर सदर्न पार्ट तुमच्या ऑर्चर्डच्या सदर्न एरियाला जास्त सनलाईट असते, तिकडच्या प्लांट्सला जास्त yield भेटतं. The periphery and top most portions of the plants are more productive due to better and direct absorption of solar radiation. Same thing goes. कडेची जी झाडं असतात त्यांना सगळीकडून सनलाईट भेटते. आतमधल्या झाडांना काय होतं, जसा जसा सूर्य स्टार्ट गोइंग फ्रॉम ईस्ट टू वेस्ट, शेडिंग होतं लिव्स वरती, ट्रीज वरती, त्यामुळे त्यांना सनलाईट आतमधल्या झाडांना एवढी भेटत नाही. ओके, युजली आपण प्लांटिंग करताना नॉर्थ वेस्ट डायरेक्शन मध्ये प्लांटिंग करतो. नॉर्थ वेस्ट डायरेक्शन ठेवतो, जेणेकरून ईस्ट टू वेस्ट सन जरी गेला तरी कमी शॅडो पडली पाहिजे. ईस्ट टू वेस्ट जर तुम्ही रोज बनवले ईस्ट टू वेस्ट, तर मग काय होतं, पुढच्या झाडाची सावली सगळीकडे मागच्या झाडांवर पडत राहते, जसा जसा सन स्काय मध्ये गोज फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. ओके, सो दिस इज अनदर थिंग यू हॅव टू रिमेंबर. नॉर्थ वेस्ट डायरेक्शन, नॉर्थ साऊथ डायरेक्शनला आपण प्लांटिंग करतो. अनदर थिंग इज टॉपमोस्ट लिव्स. जसं झाड वरती टॉपमोस्ट एरिया रिसिव्स मोर सनलाईट, सो दॅट ऑल्सो अफेक्ट्स द क्वालिटी ऑफ द प्लांट. ट्रेनिंग अँड प्रूनिंग. सो आपण ट्रेनिंग शिकवलं ना तुम्हाला, ट्रेनिंग आपण झालं का लेक्चर? ट्रेनिंग प्रूनिंगचं No, ma'am. ओके, No, ma'am. सिलेबस मध्ये नाही आहे तुम्हाला बहुतेक. सो ट्रेनिंग मीन्स व्हॉट? गिव्हिंग फ्रेमवर्क, हाऊ द प्लांट शुड ग्रो. फ्रेमवर्क स्टार्टिंगला तुम्ही त्याला ट्रेनिंग आपण म्हणतो. आणि प्रूनिंग म्हणजे काय, आपण काल परवा बघितले, डिझीज, डेड डिझीज ब्रांचेस शुड बी रिमूव्ह, त्याला आपण प्रूनिंग म्हणतो. खराब ब्रांचेस, किंवा आपण जेव्हा त्याला फ्लावरिंग फ्रुटिंगच्या साठी आपण जेव्हा ब्रांचेस कट करतो त्याला आपण प्रूनिंग म्हणतो. ओके, बेस्ट एक्झाम्पल ग्रेप्स देते मी तुम्हाला. ग्रेप इज अ वाईन. जर तुम्ही ग्रेप्सची जर शेती बघितली असेल तर त्या वाईनला आपण काय करतो, सपोर्ट देतो. त्या सपोर्ट देण्याला आपण काय म्हणतो, ट्रेनिंग. युअर ट्रेनिंग दॅट वाईन ऑन सपोर्ट. परगोला असेल किंवा पांडाल असेल, त्याच्यावरती त्या वाईनला आपण चढवतो, सपोर्ट देतो आणि चढवतो, आणि त्याच्या फांद्या आपण एका डायरेक्शन मध्ये व्यवस्थित सेपरेट करून त्या लावतो, मग त्याला आपण म्हणतो ट्रेनिंग. ओके, आणि गुलाबामध्ये वगैरे आपण फ्लावर्स येऊन गेले किंवा खूप झाड वाढलं तेव्हा आपण त्याची जी छाटणी करतो, त्याला जे कट करतो त्याला आपण म्हणतो प्रूनिंग. ओके, सो ट्रेनिंग इज डन फॉर फ्रेमवर्क, pruning is done for controlling fruiting and flowering. So this is the basic difference between training and pruning. Okay, so training and pruning should be done in such a way that all branches of the plant can receive good amount of solar radiation or sunlight, जेणेकरून सगळ्या ब्रांचेसला फ्लावरिंग आणि फ्रुटिंग झालं पाहिजे. युजली काय होतं, खालच्या ब्रांचेसला मग सनलाईट भेटत नाही, मग त्याच्यामुळे आपण हे ट्रेनिंग देऊन त्याला प्रॉपर सनलाईट अवेलेबल करून देतो, ट्रेनिंग आणि प्रूनिंग करून. ओके, आपण हे पण बघितलं ऑर्चर्ड सॅनिटेशन मध्ये, मँगो वगैरे मध्ये एक्सेस अमाऊंट ऑफ ब्रांचेस जर एकमेकांमध्ये जात असतील तर आपण ते ब्रांचेस काय करतो, कट करतो.
अलाव सनलाईट टू रीच ऑल द ब्रांचेस, की प्रॉपर सॅनिटेशन, हे आपण सगळं ह्या ट्रेनिंग प्रूनिंग मध्ये येतं. ओके, देन सनलाईट plays important role in color development, in vitamin C and sugar रेशिओ ऑल्सो. जे मगाशी आपण टेम्परेचर बघितलं, टेम्परेचर आणि सनलाईट, ज्या ज्या फळांना सनलाईट भेटते, पेरिफरी जे झाडाच्या बाहेरच्या बाजूला जे फ्रुट्स असतात, those fruits which receive good amount of sunlight, they have higher content of vitamin C. vitamin C ला आपण ascorbic acid म्हणतो. ओके, अँड शुगर, त्यांच्यामध्ये स्वीटनेस जास्त असतो. आणि कलर जो असतो, ज्या फ्रुट्स आतमध्ये शॅडो मध्ये असतात, स्पेसिफिकली कॅरोटिनॉइड साठी, ज्या फ्रुट्सला आतमध्ये शॅडो असतो ना, त्या फ्रुट्सला कलर डेव्हलपमेंट चांगला असतो. आतमधले फ्रुट्सला कॅरोटिनॉइड्स डेव्हलप बेटर in when there is less sunlight, when they are exposed to less sunlight. Okay, तर हे लक्षात ठेवायचं. विटॅमिन सी शुगर कंटेंट इज हायर in fruits exposed to sunlight. तसंच temperature also plays role. So these are the factors which affects the fruit growth. Okay, clear सगळ्यांना climatic factors, how they affect? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आपण उद्याच्या लेक्चर मध्ये सॉइल पॅरामीटर्स विल स्टडी. तुम्हाला ना ट्रेनिंग प्रूनिंग नाहीये सिलेबस मध्ये. वी डोंट हॅव ट्रेनिंग प्रूनिंग इन युअर सिलेबस. तर मी जसं सांगितलं, ट्रेनिंग मीन्स गिव्हिंग फ्रेमवर्क टू द प्लांट. शेप जेव्हा आपण देतो ट्रेनिंग, त्याला आपण फ्रेमवर्क जेव्हा देतो त्याला आपण ट्रेनिंग म्हणतो. आणि प्रूनिंग म्हणजे जेव्हा तुम्ही ब्रांचेस वगैरे कट करता ना, त्याला आपण प्रूनिंग म्हणतो. फक्त तुम्हाला एक आयडिया असून दे, कारण का हे ट्रेनिंग प्रूनिंग सगळ्या फ्रूट क्रॉप्स साठी इम्पॉर्टंट असतं. क्विक फक्त तुम्हाला अभ्यासाला तर नाहीये, हे ट्रेनिंग सिस्टम असतात. सेंट्रल लीडर, आंब्याचं झाड, सपोटाचं झाड, जामून, जांभळाचं झाड असं स्ट्रेट उगतं. त्याला तुम्ही कधी बघितलंय का कुणी शेतकऱ्यांनी कट केलेलं? कधी? दे अलाव इट टू ग्रो नॅचरली, बरोबर, सरळ उगतं, त्याला ब्रांचेस वगैरे येतात. त्याला आपण सेंट्रल लीडर सिस्टीम म्हणतो. त्याला आपण कट वगैरे कधीच करत नाही. जांभळाचं झाड पण काय सरळ उगतं, चिक्कूचं झाड पण आपण कट करत नाही. नेक्स्ट कुठलं येतं तुमचं? मॉडिफाईड सेंट्रल लीडर. आणि सगळ्यात शेवटी असतं ओपन वेस किंवा ओपन सेंटर सिस्टम. तर युजली हे एक्झाम्पल तुमचं सेंट्रल लीडर, हे टेम्परेट ऍपल वगैरेच्या झाडांमध्ये हे बघितलं जातं. दे अलाउड द प्लांट टू ग्रो विदाउट कटिंग द प्लांट. ओके, दिस इज सेंट्रल लीडर. ओपन सिस्टीम मध्ये काय करतात, त्या झाडाला तुम्ही 45 सेंटीमीटर जमिनीपासून कट करता. एकदा कट केलं तर आपण काय होतं, अपायकल डॉमिनन्स, ऑक्झिन्समुळे जो अपायकल डॉमिनन्स आहे तो निघून जातो आणि त्याला बाजूनी फांद्या येतात. ओके, मग दिस इज बिकम्स युअर ओपन सेंटर सिस्टम. पोमोग्रेनेट मध्ये पण आपण हे बघतो, मल्टिपल स्टेम सिस्टम. सिट्रस मध्ये पण आपण बघतो. ओके, सो ऍट द हाईट ऑफ 45 सेंटीमीटर ते झाड आपण कट करतो अँड वी अलाउ द ब्रांचेस टू ग्रो. मग ओपन वेस, फुलदाणी किंवा बोल शेप असतो ना, पाटीसारखा शेप, तर असा आतमध्ये हा त्याला असा बोल शेप येतो. ओके, आणि हे झालं, हे बघा इथे दिसून येतं ओपन वेस सिस्टम. ओपन आहे, सेंटर हा ओपन आहे. आणि नंतर येतो मॉडिफाईड सेंट्रल लीडर. ह्याच्यामध्ये काय करतं, सेंट्रल लीडर आणि ओपन सिस्टीमचे दोन्ही पार्ट्स कंबाईन केलेत. मग ह्याच्यात तुम्ही त्या झाडाला 150 सेंटीमीटर 120 सेंटीमीटर यू अलाव इट टू ग्रो स्ट्रेट अँड आफ्टर दॅट यू विल कट द सेंट्रल लीडर. जे मधलं स्टेम असतं त्याला सेंट्रल लीडर म्हणतात. त्या स्टेमला तुम्ही कट करता आणि मग ह्याला खालून ब्रांचेस येऊन देतात. मग ह्याला दोन्ही बेनिफिट्स आहेत. ओके, सो दिस इज युअर ट्रेनिंग. ओके, आणि प्रूनिंग मध्ये काय नाही, प्रूनिंग मध्ये तुम्ही जसे ब्रांचेस कट करता ना, त्याला आपण प्रूनिंग म्हणतो. सो प्रूनिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. फिग वगैरे मध्ये तुमचं प्रूनिंग हे इम्पॉर्टंट आहे. आता मला सापडत नाही प्रूनिंगचे पीपीटी, but next lecture I will show you how pruning is also done, so that at least when I am explaining you the fruit crops, आपण ग्रेप्स वगैरे जेव्हा बघणार त्याच्यामध्ये हे ट्रेनिंग प्रूनिंग फार इम्पॉर्टंट आहे. ओके, सो अंडरस्टूड एव्हरीवन? आजचे क्लायमॅटिक फॅक्टर्स आणि ट्रेनिंग प्रूनिंग कळालं का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Tomorrow we will start with our soil factors. Okay, काल मी पीपीटी शेअर केली
already I have shared the PPT and quiz also. So make sure you solve the quiz. पपयाचं जे होतं ते सॉल्व करा. आणि आज मी व्हिडिओ अपलोड करून पपयाचा व्हिडिओ मी अपलोड करून टाकेल. अँड टुमॉरो आय विल और टुडे इव्हनिंग आय विल अपलोड क्लायमॅटिक फॅक्टर्स ऑल्सो. ओके. So with this, attendance is already taken. You can leave the classroom. Tomorrow, if you don't have extra lecture, we will take class at 11 o'clock. एक्स्ट्रा तुमचं गेस्ट लेक्चर काही असेल तर मग 1 वाजता घेऊ. कसं आहे ते मी तुम्हाला ग्रुपमध्ये मेसेज करून टाकेल सकाळी. ऑल राईट. सो यू कॅन लीव्ह द क्लासरूम. थँक्यू.